आणि आता बातमी आहे नवी मुंबई विमानतळाच्या नावाच्या वादासंदर्भातली। हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिवंडी ते जासई कार रॅली निघणार आहे। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी भिवंडी ते जासई कार रॅली काढली। या संदर्भात खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। लोकनेते दिबा पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्र जे आहेत ते आग्रही झालेले पाहायला भेटत आहेत। आज लोकनेते दिबा पाटील यांची पुण्यतिथी आहे आणि अभिवादन करण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे जे आहेत ते भिवंडीवरून जे जासई या ठिकाणी जाणार आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज अभिवादन करण्यासाठी तुम्ही इथून जासईला जात आहात, एकूणच मागणी काय असणार आहे? नाही, खरं म्हटलं तर आज अभिवादन करण्यासाठी चाललंय, पण मागणी गेल्या अनेक वर्षापासून एकच आहे की ज्यांनी राष्ट्रहिताचं काम केलं, ज्यांनी आमच्या माता भगिनींना, संपूर्ण हिंदुस्थानातील माता भगिनींना भ्रूण हत्येपासून वाचवलं, ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, आज या सगळ्या अशा व्यक्तिमत्वाला जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर समाज म्हणून किंवा ठाणेकर म्हणा, रायगडवाले म्हणा, हे जे 5 जिल्हे आहेत, मला वाटत नाही की या लोकांचा याच्याशिवाय सन्मान होईल। आणि म्हणून स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ आम्ही आज अभिवादन करण्यासाठी चाललोय। परंतु जे आंदोलन आहे ते आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत विमानतळाला नाव देणार नाही। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःहून सांगितलं तर लवकरात लवकर त्या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल आणि म्हणून आम्ही त्याची वाट बघतो। एकूणच भूमिपुत्र आता या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देणार का, याकडे आता लक्ष ठेवून बसलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।